गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग 1. नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती. कृपया प्लेलिस्टला व्हिजिट द्या. ठिकाण मुंबई. स्टोरीच्या हिरोची आई त्याला फोन करून, अभि किती दिवस घरी आला नाहीस? तू किती टाळणार आहेस मला? तू कितीही टाळ मला, पण मी काही तुझा पिच्छा सोडणार नाही. अभि, मॉम आहे मी तुझी. सांग मला काय ठरवलंस ते? अभि बोलतो, मॉम, कशाबद्दल बोलत आहेस तू? अभि, तुला चांगलेच माहीत आहे मी कशाबद्दल बोलत आहे ते. मला आता तू उगाचच काही माहीत नसल्यासारखं दाखवू नकोस. मी तुझ्यासाठी खूप साऱ्या मुलींचे फोटो पाठवले होते. काय झालं? कोणी आली का त्यातली एखादी पसंत? यावेळेस मला तुझा नकार ऐकायचा नाही अभि. मी तुझं काही एक ऐकणार नाही. तुझ्या सर्व फ्रेंडची लग्न झालेत. ते आपापल्या संसारात बिझीही झालेत. आणि अभि, तू लग्नाचा विषय काढला की टाळाटाळ करतोस त्यावर बोलायला. पण यावेळेस मी तसं अजिबात होऊ देणार नाही. आम्हालाही लोक विचारतात मुलाचं लग्न केव्हा करणार म्हणून. अभि बोलतो, मॉम प्लीज. झालं तुझं, ठेवू आता फोन. मी ऑफिसमध्ये आहे. मॉम बोलते, हेच ऐकून कंटाळली आहे मी. तुझा प्रॉब्लेम काय आहे? का करत नाहीस तू लग्न? या वयात मुलांना मुलींबद्दल आणि मुलींना मुलांबद्दल किती आकर्षण असतं. आणि अभि, तुला काय इंटरेस्ट नाहीये लग्नामध्ये? तुझ्या मनात कोणी असेल तर तसं सांग. तिच्यासोबत कर तू लग्न. आम्हाला कोणालाही काहीच प्रॉब्लेम नाही. पण तू एकदाचा भोवल्यावर चढ अभि. एवढीच माझी मनापासून इच्छा आहे. लग्नाचं वय झालं आणि मुलगा घरात, कोणत्या आई वडिलांना झोप तरी लागणार आहे का? अभि बोलतो, मॉम, तुला माहीत आहे ना मला मुली आवडत नाहीत. अरे मग लग्न झाल्यावर आवडतील की तुला? अरे तुला सर्वच मुली कशाला आवडायला पाहिजेत? तुला तुझी बायको आवडली बस झालं. त्यानंतर तुझे मुलींविषयीचे विचारही बदलतील बघ. पण त्यासाठी तू लग्न तर करायला हवंस. त्या फोटोमधली कोणती मुलगी आवडली सांग मला. अभि जरा वैतागत बोलतो, मॉम सॉरी, मी ते फोटो नाही पाहिले. मला वेळच मिळाला नाही. अरे अभि, वेळ मिळत नसतो. आपल्याला काढावा लागतो तो आपल्या खास गोष्टींसाठी. अभि बोलतो, मला नाहीये इंटरेस्ट फोटो पाहण्यामध्ये. तुला माहीत आहे ना सर्वच. तूच बघ मुलगी, मी करेन तिच्यासोबत लग्न. तुझ्या खुशीसाठी मी लग्न करायला तयार आहे. मॉम, आता हॅप्पी का तू? ठेवू का मी आता तरी फोन? मॉम बोलतात, हो बेटा, खूप हॅप्पी आहे मी. ठेव फोन बोलतात. मॉम तर अभिचा लग्नाला होकार ऐकूनच खूप खुश होतात. त्या लगेचच घरातल्या सर्वांना अभिने लग्नाला होकार दिला ही आनंदाची बातमी सांगायला पळत जातात. आपल्या स्टोरीच्या हिरोईनच्या गावी. आई, जाऊ दे ना ग मला मुंबईला. मी अजून नाही पाहिली ना मुंबई. मला पण पाहायची आहे मुंबई. माझे सर्व मित्रमैत्रिणी किती कौतुक सांगत असतात मुंबईचं. मी बोलली मी नाही गेले अजून मुंबईला तर माझ्यावर हसतात ग आई सर्वजण. मामा येणार आहे ना उद्या गावाला, तेव्हा मी मामासोबत जाईल मुंबईला. यावेळेस आई तू काही बोलणार नाहीस मला. दरवेळेस मी बोलते मला पाठव ना, पण तू मला पाठवतच नाहीस आई. यावेळेस तू असं काही करणार नाहीस. माझी एक्झाम झाली आहे आता. मी जाणार म्हणजे जाणार. मामासोबत लावण्या दीपन येणार आहे. तिच्यासोबत मी जाणार म्हणजे जाणारच आई. तिची आई बोलते, अगं अनु, मुलीची जात अशी दूर पाठवायची नसते. लोक नावं ठेवतात.
तोंडावर जरी साखरेसारखे गोड बोलले तरी आपली पाठ फिरताच आपल्या मागे आपला उद्धार करतात. ऐक माझं अनु, मी ना तुझं लग्न मुंबईच्या एखाद्या राजकुमारासोबत लावून देईन. तेव्हा तू राहा मुंबईत, तुला किती राहायचं तेवढं. मग तर झालं ना. आई गोड बोलून तिची समजूत घालत असते. पण आता तू जाऊ नकोस आणि माझ्याकडे हट्ट करू नकोस. मामा असताना त्याच्यासमोर मला नाही बोलता नाही येणार. तुला मी सांगून ठेवते काय अनु, मामासमोर उगीचच नाटक करत बसू नकोस. मला मुंबईला यायचं आहे म्हणून. आता तू काही लहान राहिली नाहीस, मोठी झालीस. तुझं तुला कळायला हवं कसं वागायचं ते. अनुजा बोलते. अगं पण आई, माझी मैत्रीण सावी ती जाणार आहे तिच्या मावशीकडे आणि ती तन्वीही जाणार आहे तिच्या आजी आजोबांकडे. सर्वच कोणाकडे ना कोणाकडे जात आहेत. मग तूच का गं आई मला नाही पाठवत? मामा पण मला बोलवत असतो. तू नेहमीच माझ्यासोबत असंच करतेस. आई समजवत पुन्हा बोलते. तुझी काळजी वाटते म्हणून नाही पाठवत. आता बस कर, नाहीतर बाबा घरी आले ना तर त्यांना सांगेन की तू माझं काहीच ऐकत नाहीस ते. तशी अनु गाल फुगून बसते. मग आईही जास्त तिला पत लावत बसत नाही. ही अनुजा कल्पेश आणि कल्पना यांची एकुलती एक मुलगी. साधी, सरळ आणि निरागस. आताच 12वीची एक्झाम दिली आणि सुट्ट्या पडल्या म्हणून मुंबईला फिरायला जाण्यासाठी तिच्या आईकडे बालिश हट्ट करत आहे. मित्रमैत्रिणीकडून मुंबईचं ऐकलेलं कौतुक आणि मुंबईबद्दल वाटणारं आकर्षण होतं तिला. त्यात तिचा मामा मुंबईवरून गावी त्यांच्याकडे येणार होता. त्याच्यासोबत त्याची मुलगी लावण्या येणार होती. लावण्या अनुजापेक्षा 3-4 वर्षांनी मोठी असेल. तिला अनुजा लावण्या दी बोलायची. जेव्हा लावण्या गावी यायची तेव्हा अनुजा आणि लावण्या दी ची चांगलीच गट्टी जमायची. मुंबईच्या झगमगाटाबद्दल, तिथल्या सुखसुविधांबद्दल लावण्या दी अनुजाला सर्व काही सांगायची. मग अनुजाही मन मोकळेपणाने दीशी गावाकडच्या गप्पा मारत बसायची. कल्पेश आणि कल्पना दोघेही एज्युकेटेड, ॲग्रिकल्चर कोर्स केलेले होते. पूर्वजांपासून खूप शेती होती त्यांची, त्यामुळे ते गावीच राहून शेती करत होते. ते जास्त कुठे फिरायला जात नसत. काही आणायचे असेल तर भारी भारी तालुक्याला जात असत. साधी सामान्य माणसं होती ती. अनुजाचे आजी आजोबा, आई बाबा आणि अनुजा असं 5 जणांचं छोटंसं कुटुंब होतं. अनुजाच्या मनात मुंबईला जाण्याचं भूत सवारत होतं. आई कितीही नाही बोलत असली तरी अनुजा संधी मिळताच ती जाणार होती यावेळेस. ती आईसमोर गप्प तर बसली, पण तिने मनाशी ठरवले होते मामा आला की मामाला सांगून त्याच्याबरोबर मी जाणारच मुंबईला. गावी अनुजाच्या घरी दुसऱ्या दिवशी तिचा मामा येतो. मामा 2 दिवस राहून तिसऱ्या दिवशी निघाला असतो. अनुजा तोंड पाडून बसलेली असते. तिला तसं तिचा मामा पाहतो. अगं अनु, काय झालं, अशी तोंड इवलसं करून बसलेस? मामाची मुलगी लावण्या दी बोलते. अहो पप्पा, तिला यायचं आहे मुंबईला, पण आत्या तिला पाठवत नाही. बिचारीचा दरवर्षी हिरमोड होतो. तिलाही वाटतं फिरायला जावं, पण ही आत्या पण ना तिला कधीच पाठवत नाही. एकदा तरी पप्पा पाठवायला सांगा ना आत्याला अनुला मुंबईला, तेवढंच तिलाही समाधान मिळेल. एवढ्या मोठ्या मुलीला कसं पाठवायचं तेही राहण्यासाठी आत्या बोलते. मामा बोलतो. अगं एवढंच ना अनु, थांब, मी तुझ्या आईला समजावतो. जा तू बॅग भर, आमच्यासोबत मुंबईला येण्यासाठी तयारी कर जा. तशी निर्मळ मनाची अनुजा खुश होऊन खुदकन हसते. खरंच मामा बोलते. मामा बोलतो. हो बेटा, खरंच.
जा 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 पटकन बॅग भर. तशी अनुजा आणि लावण्यादी खुश होऊन एकमेकींना बिलगतात. अनुजाचा मामा त्याच्या छोट्या बहिणीला अनुजाच्या आईला समजावतो. सुरुवातीला अनुची आई पाठवतच नव्हती, पण मामा बोलला 4-5 दिवसांनी लगेच आणून सोडतो. मग तर झालं, आता तरी पाठव. अनुजाचे बाबाही असतात ते जाऊ दे अनुला बोलतात. मग कुठे अनुजाची आई अनुजाला मामासोबत पाठवायला तयार होते. आता सर्वजण मामाच्या घरी मुंबईला पोहोचतात. अनुजा मामाकडे येऊन 2 दिवस झालेले असतात. लावण्यादी तिला मुंबई दाखवत असते. अनुजाही फिरायला मिळत होतं म्हणून खुश असते. मामा लावण्याचं लग्न ठरवण्याच्या तयारीत असतो, म्हणून त्याने लावण्याचे फोटो ओळखीच्याच नातेवाईकांकडे देऊन चांगला मुलगा बघण्यास सांगितले होते. नातेवाईकही लावण्यासाठी मुलगा शोधू लागले होते. अभिच्या मॉमकडील खूप साऱ्या फोटोंमध्ये लावण्याचा एक फोटो असतो. अभिच्या मॉमला त्या सर्व फोटोंमधील लावण्याचा फोटो आवडतो. ती लगेच तिचा बायोडेटा पाहून मुलीच्या घरी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम करूयात घरच्यांना सांगते. घरचेही खूप खुश असतातच. अभि लग्नाला तयार झाला म्हणून. ते लगेच बोलतात, चांगल्या कामात उशीर कशाला करायचा, जाऊयात आपण. पण अभि येईल का? अभिचे डॅड बोलतात, अहो त्याने सांगितलं आहे मॉम तुझ्या पसंतची मुलगी चालेल. तो पाहिलो नंतर. आपण तर पहिले पाहून येऊत मुलगी प्रत्यक्ष सुंदर आहे की फोटोतच सुंदर दिसते. अभिची मॉम लगेचच कॉल करून लावण्याच्या वडिलांना कळवते, उद्याच आम्ही तुमची मुलगी पाहण्यासाठी येत आहोत. लावण्याचे वडील खुश होतात. रात्री सर्वजण जेवायला बसल्यावर सांगू लागतात, उद्या लाऊला बघायला पाहुणे येणार आहेत. खूप श्रीमंत लोक आहेत. त्यांना आपली लाऊ आवडली तर सोन्याहून पिवळं होईल तिचं. पण तरीही ते ऐकून लावण्याला आनंद होत नाही. तिचा चेहरा खाडकन पडतो. ती जेवणाच्या ताटावरून उठून तिच्या रूममध्ये जाते. ती लाजली असेल असं तिची आई तिच्या वडिलांना सांगते आणि ते सगळे तिच्या लाजण्यावर हसतात. मग अनुजाही जेवणाच्या ताटावरून उठून लावण्यादी करत तिच्या मागून जाते. लावण्या गुडघ्यामध्ये डोकं खुपसून रडू लागलेली. अनुजा लावण्याचं डोकं हाताने वर करत बोलते, दी काय झालं, अशी का आली तू जेवण न करता? बाहेर सर्व तू लाजली म्हणून बोलतायत. पण दी तू तर रडत आहेस. तशी लावण्या बोलते, अगं अनु, मला हे लग्न नाही करायचे. तू सांगू नको कोणाला, पण मला दुसरंच कोणीतरी आवडत आहे. मग अनुजा बोलते, अगं दी तू हे सांग ना मामाला. अगं नाही, नको, आत्ताच नको सांगायला, पप्पा तयार नाही होणार. अनु, माझं खूप प्रेम आहे त्या मुलावर. उद्या जो कोणी येणार आहे तो कितीही श्रीमंत असू देत, त्याच्या श्रीमंतीपेक्षा मला माझं प्रेम महत्त्वाचं आहे. काहीतरी करायला हवंय अनु मला. तू सांग ना अनु, मी काय करू? असं म्हणजे माझं लग्न होणार नाही त्या मुलासोबत. ते उद्याच येणार आहेत, पप्पा बोलत होते. त्यांना पण इतकी घाई सुटली आहे की ते लगेच उद्या येत आहेत. एवढ्या कमी वेळेत काय करू शकते मी? अनु, तू काहीतरी सुचव ना मला. अनु बोलते, मी काय सुचवू दी तुला? मला यातलं काहीच कळत नाही. मला लावण्याचं. मग लावण्याच बोलते, आपण एक काम करूयात. आपण दोघीही उद्या एकाच कलरच्या साड्या नेसूयात. ते पाहुणे उद्या मुलगी बघायला येतील तेव्हा आपण दोघीही एकत्र त्यांच्यासमोर जात जाऊ. त्यांना तू आवडशील. तू दिसायला सुंदर आहेस माझ्यापेक्षा. अगं दी, हे काय बोलते तू? लग्न वगैरे मला नाही पडायचे त्या फंदात एवढ्यात.
लावण्या बोलते, अगं वेडी आहेस का गं तू? तुझं कोण लग्न लावून देणार आहे? तू दिसतेस मोठी, पण फक्त शरीराने, मनाने आणि वयाने तू लहानच आहेस ना बाळा. तुला 18 वर्ष पूर्ण झालेत का? नाही ना. मग कशाला टेन्शन घेते? तू त्यांना आवडल्यावर मी फक्त एवढेच म्हणेल, तुला ज्यांनी पसंत केलं आहे अशा मुलासोबत मी लग्न नाही करणार. समजले का वेडाबाई? फक्त तेव्हा तू मला समजून घे. माझ्यावर रागवू नकोस. अगं पण दी, आपण आपल्याच माणसांना फसवणार आहोत असं नाही वाटत का तुला? दी बोलते, अगं अनु, एवढा बारीक सर्वांचाच विचार करत बसलीस तर मला लग्न करावे लागेल त्या मुलासोबत. मला न आवडणाऱ्या मुलासोबत मी लग्न करून दुःखी झालेली आवडेल तुला? अनु मान हलवून नाही बोलते. मग झालं तर दे मला साथ उद्या. आणि लावण्यादी अनुला बिलगते. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे मुलगी पाहण्यासाठी अभिची मॉम अनुच्या मामाच्या घरी येते. लावण्या आणि अनुजा साडी नेसतात. मामीने टोकलेलंच असतं अनुजाला, तू कशाला साडी नेसते म्हणून. पण लावण्या बोलते, मम्मी, मी सांगितलंय अनुला माझ्यासोबत साडी नेसायला. मम्मी तू जा ना, तुला भरपूर कामं असतील ना. प्लीज मम्मी, तू कर ना तुझी कामं, आम्हाला तयार होऊ देत ना. असं बोलून लावण्यादी मम्मीला तिथून जाण्यास भाग पाडते. लावण्या सुंदर दिसत होती, पण अनुजाच्या चेहऱ्यावर खूप तेज आणि चमक होती, गावच्या मातीची. एकुलती एक आई बाबांची लाडात वाढलेली परी होती ती. कोणत्याच गोष्टीचा कधी जीवाला घोर नसणारी, बिनधास्त राहिलेली फुलफुलीत होती ती. दिसायला गोरी गोमटी, लांब सडक केस, नुकतीच वयात आलेली सादगी होती तिच्या चेहऱ्यावर. तिच्या साधेपणातच तिचं सौंदर्य नटलेलं होतं. तिला सुंदर दिसण्यासाठी मेकअपची गरज नव्हती. नाकी डोळी नीटनेटकी, जणू काही कोरलेली मूर्तीच दिसत होती ती. आज तिनेही लावण्याच्या नादी लागून साडी नेसलेली. लावण्याने मुद्दामच तिला स्वतःपेक्षा छान तयार केलं होतं आणि लावण्या थोडी कमी तयार झालेली. लावण्या स्वतःच्या बचावासाठी अनुला पुढे पुढे करण्यास सांगत होती आणि त्यात लावण्या यशस्वी झाली देखील. अनुच्या चेहऱ्यावरील गोड हसू तिच्या चेहऱ्याला आणखीनच सुंदर बनवत होतं. अभिच्या मॉमलाही तिच्या लोकांसाठी लाखात एक मुलगी पसंत करायची होती. अनुजाला पाहता क्षणी अभिच्या मॉमच्या नजरेत अनुजा भरली. ही कोण म्हणून अभिची मॉम अनुजाच्या मामाला विचारू लागली. अनुजाचे मामा बोलतात, ती माझ्या बहिणीची मुलगी गावाहून 4 दिवसांकरता आली आहे पाहुणी म्हणून. 12वीची एक्झाम दिली आहे तिने. अभिची मॉम मनातच विचार करते, आत्ताच 12वीची एक्झाम दिली आहे म्हणजे ओल्या मातीचा गोळा आहे अजून. मी जसं तिला घडवेल तशी ती घडत जाईल. माझ्या अभिसाठी ही मुलगी मला अतिशय उत्तम वाटते. हा, थोडं वयात अंतर राहील दोघांच्या, पण त्याने एवढा काही फरक पडणार नाही. अभिची मॉम आता मोठ्याने पटकन आम्हाला तुमची पाहुणी सून म्हणून पसंत आहे बोलते. अभिचे डॅड गुपचूप तिच्या हाताला दाबतात, डोळ्यांनी तिला खुणावतात. त्यांना बोलायचं असतं, पाहायला आली एकीला आणि पसंत केलं दुसरीलाच. मग अभिची मॉमही डोळ्यांनीच तिच्या मिस्टरांना तुम्ही शांत बसा ओ म्हणून डोळे मोठे काढते. ते बिचारे शांत बसतात. मनातच या बायकांना कधी आणि कुठे तोंडावर पाडतील कळणार नाही. इकडे अनुची मामी रागाने लाल गुंद होते. ती डोळ्यांनीच आग ओतू लागते अनुकडे पाहून. अनुजाचा मामाही थोडा नाराज होतो. लावण्याला मात्र अतिशय आनंद होतो आता तिचे लग्न होणार नसते म्हणून.
सर्वांसमोर अभिची मॉम बोलली, तुमची पाहुणीच आम्हाला बायको म्हणून आमच्या मुलासाठी पसंत आहे. ते ऐकून अनुजाच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला खूप मोठा धक्का बसतो. यावेळी पहिली तिला तिच्या आईबाबांची आठवण येते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. अनुच्या डोळ्यातील अश्रू पाहून लावण्याचा आनंद क्षणभरच टिकतो. ती भानावर येऊन मी सुटले, पण माझ्यामुळे अनु अडकते की काय या बंधनात, म्हणून तीही आता घाबरून जाते. आता मामा बोलतात, अनु लहान आहे, तिच्या लग्नाचा आम्ही विचार केला नाही. साधी 18 वर्षही तिला पूर्ण नाहीयेत. अभिच्या मॉमला अनु इतकी आवडली की ती लगेच अनुच्या मामाला बोलते, ती 18ची होत तोपर्यंत आम्ही थांबायला तयार आहोत. कथेचा पुढील भाग लवकर पाहण्यासाठी चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा ही विनंती. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.